भाजपा प्रभाग क्रमांक 152च्या नगरसेविका आशाताई मराठे यांनी पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले। प्रभाग क्रमांक 152च्या नगरसेविका आशाताई मराठे यांच्या वतीने पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर 6 एप्रिल रोजी सुभाषनगर चेंबूर येथील भाजपा कार्यालयात सकाळी 10:30 ते दुपारी 2 वाजेच्या सुमारास पार पडले। या शिबिरात नेत्र तपासणी व डोळ्यांच्या आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून पत्रकारांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। मैं धन्यवाद करना चाहूँगा और पूरे पत्रकार टीम को कि बहुत अच्छा सपोर्ट किया। अभी तक मैं स्क्रीन पे देख पा रहा हूँ हमारे 41 पेशेंट्स का स्क्रीनिंग हो गया है, जिसमें कैटरेक्स भी है जो हम उनको रेफ़र किए हैं। एक मिनिमम वहाँ भी हम फ्री ऑफ़र कर रहे हैं, वहाँ भी वो आके चेक करा सकते हैं डॉक्टर के साथ। श्री रामकृष्ण नेत्रालय बेस्ड ऑन मुंबई, वी प्रोवाइड लाइक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल है हमारा। ये आई रिलेटेड सभी ट्रीटमेंट है हमारे पास। लेसिक है, कैटरेक्ट है, ग्लाकोमा का है ट्रीटमेंट, रेटाइना का है, स्किन का है, एक्लोप्लास्टी का है, पेडियाट्रिक का है, एवरीथिंग जो भी आई के रिलेटेड जो भी डिजीज़ है हमारे पास है। स्पेक्स है, लेंसेज है, ग्लासेस सभी कुछ अवेलेबल है। पद्धति इसको लेसिक टेक्नोलॉजी बोलते हैं। लेसिक से चश्मा हटता है और ये सच है 100%, 99.9% रिजल्ट है इसका, चश्मा हट जाता है। बट एज क्राइटेरिया होता है, उस एज के बीच में वो सर्जरी की जाती है। नॉर्मल खर्चा सबका डिपेंड्स है, मतलब अच्छा सर्जरी आप जा रहे हैं स्टार्टिंग तो 50,000 से स्टार्ट हो जाता है, और ये हाई एडवांस में जाएंगे तो 1,20,000 1,30,000 तक ही जाता है। बट इसका कुछ डिपेंड्स है किस भी क्राइटेरिया में कौन सा सर्जरी फिट हो रहा है। प्रथमतः मी भारतीय जनता पक्षाच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टी आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून समोर आलेली आहे। भारताचे आदरणीय नेते, आमचे नेते आणि लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आपण बघितलं असं की संपूर्ण देशभर सर्वांगीण विकास चालू आहे। इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, टेक्नॉलॉजीच्या बाबतीतला असू दे, AI च्या बाबतीतला आत्ताच नुकताच दिल्लीला तो मोठा फंक्शन झालं त्या संदर्भात असू देत किंवा तमाम देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत असू देत। आज आपण बघितलं की सर्जिकल स्ट्राईकपासून ते आत्ता जे युद्ध आखाती देशात युद्ध चालू आहे पूर्वेमध्ये, मध्य पूर्वेत, त्यातसुद्धा होर्मुझसारख्या सामुद्रधुनीतून आपल्याला इंधन सप्लाय सुरळीत ठेवण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलं आहे। हे निश्चितपणे वाखाणण्याजोगं आहे। आज जगभर या युद्धाचे परिणाम होत असताना भारताला तेवढे चटके बसू नयेत अशा प्रकारची काळजी, लोकांचे देशवासियाचे हाल होऊ नयेत अशा प्रकारची काळजी घेण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजींनी घेतलेलं आहे। आणि म्हणून आज बघतो आपण की छोटे मोठे एक 4 दिवस 2 दिवस लेट होत असेल सिलेंडर वगैरे, पण इकडे विरोधक ज्या प्रमाणे बोंबाबोंब करतायत कारण नसताना देशाला आज या परिस्थितीत सगळ्या एकसंघ राजकीय पक्षांनी राहून खरं म्हणजे ह्या देशाच्या समोर आलेल्या संकटाला सामोरं जाण्याची गरज। अशा परिस्थितीत आज विरोधक चिखलफेक करण्याचं काम करतायत। त्याला जनताही ओळखते की जनता सब कुछ जानती है, आम्ही नेहमीच असं म्हणतो। आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाचा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला या ठिकाणी निश्चित अभिमान वाटतो की असा पक्ष जो देशामध्ये 11 कोटीच्या वर या पक्षाची सभासद संख्या आहे आणि असा मोठ्या पक्षाचे आम्ही सभासद आहोत। आज मुंबई नव्हे महाराष्ट्रात संपूर्ण देशभर आजचा हा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे। आज 152 वॉर्डमध्ये सुद्धा नगरसेविका आशा मराठे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पत्रकार बांधवासाठी आणि बाकी पण पत्रकार बांधवाबरोबरच आपण बघितलं की सकाळपासून जी लाईन लागलेली लोकांची, ते कोण लोक आहेत, ते नाले गटारे प्री मान्सून जॉब करणारी अशी जी मंडळी आहेत, ती रोजंदारी रोज काम करणारी अशी असंघटित क्षेत्रातली कामगार मंडळी यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाभ घेताना आपण बघितलं।